महाराष्ट्रातील आंबोली आणि गोव्यात गजानन हा निसर्ग अभ्यासक म्हणून काम करतोय। सध्या तो हरित धरोवर या संस्थेमध्ये पूर्णवेळ निसर्ग अभ्यासक म्हणून कार्यरत आहे। पक्ष्यांशी निगडीत वेगवेगळी चर्चासत्र असो व पक्षी निरीक्षणाचे दौरे असो किंवा निसर्ग भ्रमंतीचे कार्यक्रम असो, यांचे आयोजन गजानन हा विद्यार्थी, संशोधक आणि पर्यटकांसाठी करतो। त्यांना जंगलात फिरवून तिथल्या पर्यावरणाची ओळख करून देतो। उत्तमरित्या वन्यजीव छायाचित्रण करणाऱ्या गजाननची काही छायाचित्र भारत सरकारच्या पोस्ट स्टॅम्पमध्येही वापरण्यात आली आहेत। निसर्गप्रेमींना सह्याद्रीच्या जैवविविधतेची ओळख करून देणाऱ्या गजाननला बर्डिंग नॅचरलिस्ट या कॅटेगरीमध्ये दैनिक मुंबई तरुण भारतचा 2025 सालचा SFC एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीज प्रस्तुत स्पीशीज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड प्रदान करण्यात येतोय। खूप सुंदर कार्यक्रम आयोजित झाला आहे आणि एक वेगळा असा कार्यक्रम आज आम्हाला बघायला मिळतो आणि मी MHA-MTBचा धन्यवाद म्हणतो की हा मला अवॉर्ड त्यांनी दिल्याबद्दल। म्हणजे खूप अभिमान वाटतो की कोणीतरी आमच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल।